कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची भूमिका। बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णदास महाराजांच्या सुटकेसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे आणि याच मागणीसाठी कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी बांगलादेशाचा ध्वज पायदळी तुडवण्यात आला। तसेच आंदोलनात इस्कॉनतर्फे भजन सादरीकरण करण्यात आले। हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आग्रही भूमिका या आंदोलनातील मांडण्यात आली। त्यामुळे केंद्र सरकारने तातडीनं यामध्ये लक्ष घालून चिन्मय कृष्णदास स्वामींची सुटका करावी आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, अन्यथा याच कोल्हापुरात त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। देसाई, हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर। आज कोल्हापुरात सकल हिंदू समाज यांच्यामार्फत बांगलादेश येथे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत या विरोधात आंदोलन धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या आंदोलनात सर्व हिंदू समाज सहभागी झालेला आहे। या असंच आंदोलन जर हिंदूंवर अत्याचार चालू राहिले बांगलादेशात तर याचे पडसाद भारतात आणि कोल्हापुरात सुद्धा उमटतील याची सरकारनं नोंद घ्यायची आहे। आज मानवाधिकार दिन आहे। या दिवसाचं औचित्य साधून सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले आहेत। सकल हिंदू समाज महाराष्ट्र आज कोल्हापुरात सुद्धा हे आंदोलन करत आहे। ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे। आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत। जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत। याची नोंद सरकारने घ्यावी। भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलणी करून त्यांना भाग पाडावे, हे हल्ले बंद करायचे, नाहीतर सैनिकी कारवाई करून बांगलादेशचे 2 तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं, ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत। मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे काय आंदोलन करण्यात येत आहे त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांच्या वरती आणि प्रभूजींच्या जे इस्कॉनच्या माध्यमातून अखंड जगामध्ये जे धर्माच्या संस्कृतीचं चांगलं जतन करण्याचं काम करतायत त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्यावरती जो अन्याय चालू आहे यासाठी आंदोलन केलं आहे। मला एवढंच सरकारला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला त्याच पद्धतीनं आता बांगलादेशावर करावा, कारण आपली भारतीय संस्कृती जपण्यात जे लोक काम करतात आणि ती संस्कृती दाबण्याचं दडपण्याशाही पद्धतीने ज्या पद्धतीने जे काम चालू आहे ते आपली संस्कृती जपणारं सरकार आपल्या देशामध्ये आलेलं आहे आणि त्यांची इथंही जबाबदारी आहे। कारण बघितलं ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी आणि परवा झालेल्या विधानसभेच्या वेळी जो समाज एका फतव्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा फतवा स्वीकारतो त्यांना इंडियामध्ये भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि इंडिया आघाडीचं जे सरकार त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची पण आता ते लोकसभेमध्ये नेस्तनाबूत झालं आहे। पण मताच्या राजकारणासाठी जे काय चालू आहे ते आता बंद झालं पाहिजे आणि हिंदू संस्कृती जपणाऱ्या या आमच्या सर्व गुरुजींचं संरक्षण करावं व आणि नेत्यांच्या पाठीमागचं असलेलं झेडप्रत सुरक्षा काढावी आणि जी संस्कृती जपतात लोक आपली त्यांना झेडप्रत सुरक्षा द्यावी आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर बदलापूर ठिकाणी ज्या ठिकाणी बदलापूरमध्ये जसा एनकाउंटर केला त्या पद्धतीनं आपल्या गुरुजींच्यावर होणाऱ्या अत्याचार करणाऱ्या लोकांचा एनकाउंटर करावा, एवढी या माध्यमातून आम्हाला सरकारला विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।